तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथील उपकेंद्रात येत असलेल्या रोहित्रांची व विद्युत वाहिनीची दुरावस्था झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जानेफळ येथील आठवडी बाजाराच्या दिवशी रोहित्र अग्नीच्या विळख्यात सापडल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आठवडी बाजार व बसस्थानकावरील डीपी असल्याने डीपी व केबलचा जुगाड करून रोहित्र समयतत्परतेने बसवून विद्युत पुरवठा सुरळीत केला। जानेफळ उपकेंद्राचे विद्युत अभियंता नागपूर भागाकडील असून शनिवारी रविवारी जानेफळ येथे अनुपस्थित राहत असल्याने वीज तांत्रिक अडचणीने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने जनतेच्या रोषाचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत असतो। आठवडी बाजार असल्याने 21 फेब्रुवारी रोजी जानेफळ रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी असलेली डीपी व त्याखाली वाळलेले गवत व गवतावर वाळलेले गवत व इतर कचरा, अस्वच्छ परिसर व त्यावर ऑइल सांडलेले असताना रोड क्रॉस विद्युत वाहिनीला जड वाहनाचा धक्का लागून शॉर्ट सर्किटमुळे डीपी व रोहित्राने पेट घेऊन केबल, फ्यूज बॉक्स व डीपी जळून खाक झाली। गावकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा अनर्थ टळला। मात्र यावेळी अभियंता अनुपस्थित असताना कर्मचाऱ्यांनी केबल व इतर साहित्यांचा जुगाड करून रोहित बसवून विद्युत पुरवठा सुरळीत केला। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, मेहकर।